नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आकाड स्पेशल तिखट पुऱ्या. त्यासाठी आपण इथं एक पूर्ण गड्डा लसूण सोलून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, त्यानंतर 2 चमचे ओवा, जिरे टाकून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं ह्याचं. आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. ह्याच वाटीने आता आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे बनवलेलं वाटण होतं ते टाकून घ्यायचं आहे. ते वाटण टाकून घेतलं. त्यानंतर आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता हे सगळं पहिले एकत्र बिना पाणी टाकता मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपला मसाला आहे ते सगळ्या पिठाला एकत्रित लागून जाईल. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची थोडीशी. आता आपण थोडं थोडं करत पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. हे जास्त पातळसर नाही मळायचं आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हे एक 10-15 मिनिटासाठी मुरू द्यायचं. त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आणि आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. हे ते कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि खाली मी पुऱ्या लाटून घेतल्या. तेल गरम झालं आहे का नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं मी पिठाचा गोळा त्याच्यामध्ये टाकला तर झालं होतं, बट एवढं पण तेल गरम नाही आहे झालेलं. आणि आपण आता अशा पुऱ्या हे करून घेते, तळून घेते. अशा लालसर थोडंसं भाजून घ्यायचे आणि आपल्या पुऱ्या तयार झाल्या. अशाच बाकीच्या सगळ्या पुऱ्या तयार केल्या.